आयुष्यात आपल्याला सतत काम, नाती, आर्थिक चिंता आणि पर्सनल रिस्पॉन्सिबिलिटीज यामुळे मनावर ताण येतो. एखाद्या छोट्या गोष्टीमुळे दिवसभर मानसिक दबाव राहतो. नीट झोप येत नाही, कॉन्सन्ट्रेशन कमी होते आणि मन सतत रेस्टलेस राहतं. पण ताण ही नकारात्मकता आपल्याला डिफाईन करत नाही. त्यावर कंट्रोल घेणं शक्य आहे आणि छोट्या छोट्या उपायांनी मन हलकं करून इनर पीस मिळवता येते. मी पल्लवी. या चॅनलवर आपण पॉझिटिव्ह राहायचे उपाय, मोटिवेशनल व्हिडिओज, स्ट्रेस मॅनेजमेंट, मेंटल हीलिंग, वर्क लाईफ बॅलन्स आणि पर्सनल ग्रोथ यांसारख्या अनेक गोष्टींबद्दल बोलतो. आज आपण चर्चा करणार आहोत की रोजच्या जीवनात मनावरचा ताण कमी करायचे छोटे उपाय कोणते आहेत आणि या उपायांचा वापर करून मेंटल क्लॅरिटी, इनर काम आणि ऊर्जा कशी वाढवता येते. सर्वप्रथम ब्रीदिंग एक्सरसाइजेस किंवा डीप ब्रीदिंग हा खूप पॉवरफुल उपाय आहे. जेव्हा ताण येतो, शरीरात कॉर्टिझॉल हार्मोन वाढतो आणि मन ॲजिटेटेड होतं. काही मिनिट्स डीप ब्रीदिंग केल्यावर नर्वस सिस्टम रिलॅक्स होतं, हार्ट रेट स्लो होतो आणि ताण कमी होतो. मी स्वतः दररोज सकाळी 5 मिनिटं डीप ब्रीदिंग करतो आणि दिवसाची सुरुवात काम आणि फोकस्ड होऊन होते. दुसरा उपाय म्हणजे शॉर्ट माइंडफुलनेस किंवा मेडिटेशन ब्रेक्स. काम करताना 5 ते 10 मिनिटं ध्यान लावणं, बाहेर पायऱ्या चढत किंवा कॉफी ब्रेक दरम्यान बॉडी स्कॅन किंवा प्रेझेंट मोमेंटवर फोकस करणं हे मनाला रिसेट करायला मदत करतं. माइंडफुलनेस हे स्ट्रेस मॅनेजमेंटमध्ये अत्यंत प्रभावी आहे आणि मेंटल क्लॅरिटी वाढवतं. तिसरा उपाय आहे फिजिकल ॲक्टिव्हिटी. चालायला जाणं, योगा, स्ट्रेचिंग किंवा लाईट एक्सरसाइज. जेव्हा आपण शरीर हलवतो तेव्हा एन्डॉर्फिन्स रिलीज होतात, मूड अपलिफ्ट होतो आणि मन हलकं होतं. मी स्वतः अनुभवली आहे की जेव्हा एखाद्या स्ट्रेसफुल मीटिंगनंतर थोडं वॉक केलं तेव्हा टेन्शन लगेच कमी झाला. चौथं महत्त्वाचा उपाय आहे जर्नलिंग किंवा थॉट्स लिहिणं. आपलं मन हलकं करायचं असल्यास नेगेटिव्ह थॉट्स किंवा वरीज कागदावर लिहा. जेव्हा आपण एक्सटर्नलाइज करतो तेव्हा ब्रेनला रिलीफ मिळतो आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग पर्स्पेक्टिव्ह मिळतं. पाचवा उपाय आहे स्मॉल ब्रेक्स, म्युझिक किंवा क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटी. एखादा शॉर्ट हॉबी, म्युझिक ऐकणं, पेंटिंग किंवा कुकिंग हे मन डिस्ट्रॅक्ट करून टेन्शन कमी करतात आणि मेंटल रिज्युव्हिनेशन आणतात. मी स्वतः दररोज 10 मिनिटे म्युझिक ऐकते आणि मन शांत होतं, एनर्जी वाढते. आणखी एक महत्त्वाचा उपाय म्हणजे पॉझिटिव्ह सोशल इंटरॅक्शन. मित्र, परिवार किंवा सपोर्टिव्ह ग्रुपसोबत कॉन्व्हर्सेशन, हलकी गप्पा किंवा हसणं हे स्ट्रेस रिड्यूस करतात आणि इमोशनल रिलीफ देतात. सोशल सपोर्ट हे मेंटल हेल्थसाठी इसेन्शियल आहे. शेवटी लक्षात ठेवा, मनावरचा ताण कमी करणे म्हणजे फक्त रिलॅक्सेशन नाही, तर इनर स्ट्रेंथ बिल्ड करणं, सेल्फ केअर रुटीन ठेवणं आणि मेंटल अवेअरनेस वाढवणं. छोट्या छोट्या स्टेप्स, डीप ब्रीदिंग, माइंडफुलनेस, फिजिकल ॲक्टिव्हिटी, जर्नलिंग, म्युझिक आणि सपोर्टिव्ह इंटरॅक्शन हे नियमित केल्यास आपलं मन हलकं होतं, फोकस वाढतो आणि आयुष्य अधिक जॉयफुल बनतं. आता मला तुझ्याकडून एक गोष्ट हवी आहे. कमेंटमध्ये नक्की सांग, तू ताण कमी करण्यासाठी काय छोटा उपाय वापरतोस किंवा वापरतेस आणि त्याचा इफेक्ट कसा वाटला. तुझ्या अनुभवातून इतरांनाही इन्स्पिरेशन मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.